मी जिममधून आल्यानंतर आता जेवणाचं ताट दाखवतो. ताट बघा, हे एक भाकरी आहे, जवस एक चटणी, एक चमचा चटणी आहे जवसाची, एक भरलेलं वांग आहे, पावट्याची एक वाटी आमटी आहे. पण ह्याच्यामध्ये मी काय केलंय बघा, रस्सा कमी आहे आणि पावट्या जास्त आहेत. हां, 2 अंड्याची पोळी, एक भाकरी. दिसताना तुम्हाला वाटतं हे ताट एक एक एकच असं वाटतंय, पण अंदाज म्हणजे अंदाजे सांगतोय, ह्या एवढ्या सगळ्याच्या कॅलरीज 800 ते 850 आहेत. म्हणजे 2 जेवणाच्या कॅलरीज तुम्ही एकदाच खाणार आहे. जर वजन कमी करायचं असेल तर ह्यात काय होतं बघा, आपल्याला भाकरी चालते, पावट्यामध्ये पावटं चालतात, पण ह्याच्यामध्ये काय झालं असं सांगतो, कॅलरीज कुठं वाटतं ह्याच्या, जवळजवळ 1.25 ते 2.25 ह्याच्या एवढ्या एका वाटीच्या कॅलरीज आहेत. का तर आपण ज्यावेळेस त्याची आमटी करतो, 1 चमचा म्हणजे जरी तेल वापरलं, त्याच्यामध्ये जे काही शेंगदाणा कूट असेल, खोबरे असेल, जे बाकीचं वाढतो ते कॅलरीज वाढतात. आपण नुसतं पावट्याच्या कधी कधी गुगलला सर्च करताना पावट्याचा तुम्ही फक्त त्याच्या कॅलरीज बसतात, तसं होत नाही. खाली दाखवा. आता हे 2 अंड्याची पोळे, मी काय सांगितलंय, 2 पूर्ण डिला सांगितलंय, 12 ग्राम प्रोटीन आहे. पण एका अंड्यामध्ये अंदाजे 80 कॅलरीच्या आसपास, 70 ते 80 कॅलरीज असतात. मग 2 ह्याच्या की झाल्या 8 16, 150 ते 160. पण ह्याच्यामध्ये आपण रेसिपी बनवली, मग ते तेल आलं, चटणी आली, मीठ आलं, ह्या सगळ्याच्या मिळून कॅलरीज परत ह्या जाते जवळजवळ 200 250 कॅलरीज. म्हणजे रेसिपी केल्यानंतर कशा कॅलरीज वाढतात बघा. वांग्यात पण तसंच आहे, वांग्यामध्ये मसाला वापरला. मग आज मी ठीक आहे, कधी तर मी खातोय, पण हे घरातलंच खातोय. मग हे खाण्याच्या अगोदर जरा हालचाली करा, खाऊन झाल्यावर जरा शतपावली करा, ह्या कॅलरीज बर्न करा. मग ह्याच्यामध्ये वजन कमी करताना काय खायचं काय नाही खायचं तुम्हाला हळूहळू कळत जाईल. रेसिपी आली, रेसिपी जास्त वाढली की त्याच्यामध्ये कॅलरीज वाढत जातात. मग तुम्हाला कसं खायचं ते सांगत असतोय, पण हे दाखवावं म्हणलं. हेल्दी आहे, पण प्रमाण कसं घ्यायचं तुमच्या यानं बघा. अशाच माझ्यासाठी फॉलो करा.